नमस्कार, तुम्हा सर्वांचं @रिव्हिजन बुक एमपीएससी यूपीएससी मध्ये स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण भारताचा निवडणूक आयोग म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हा टॉपिक बघणार आहोत. आणि हा टॉपिक छोटा आहे किंवा सोपा आहे म्हणून याला इग्नोर करू नका, कारण या अगोदरच्या बऱ्याच एक्झाम मध्ये या टॉपिक मधून प्रश्न विचारलेले आहेत आणि ते पुढेही विचारले जाऊ शकतात, याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे लेक्चर शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून या टॉपिक बद्दल तुमच्या मनात कुठलीच शंका किंवा डाऊट राहणार नाही. तर सुरुवातीला बघूया आपण. राज्यघटनेच्या कलम 324 ने या निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे आणि याच कलमा अंतर्गत या निवडणूक आयोगाला काही अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये संसद, राज्य विधिमंडळे, भारताचा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीवर देखरेख, मार्गदर्शन आणि नियंत्रण करण्याचे जे अधिकार आहेत ते या आयोगाला देण्यात आलेले आहेत. यामध्ये संसदेत आपल्याला माहिती आहे 2 सभागृह आहेत. त्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा ही 2 सभागृह आहेत. काही राज्यामध्ये एकच सभागृह आहे, तर काही राज्यात दोन्ही सभागृह आहेत. त्यामध्ये विधान परिषद आणि विधानसभा ही 2 सभागृह आहेत. एकंदरीत या सर्वांच्या निवडणुका घेण्याचे जे अधिकार आहेत ते या निवडणूक आयोगाला आहेत. यानंतर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की केंद्राचे आणि राज्याच्या ज्या निवडणुका आहेत ते घेण्याचे अधिकार या एकाच संस्थेकडे आहेत. त्यामुळे या संस्थेला आपण अखिल भारतीय संस्था देखील म्हणतो किंवा ही संस्था अखिल भारतीय संस्था म्हणून काम करते आणि ही संस्था स्वतंत्र आणि कायमस्वरूपी अशी संस्था आहे. त्यानंतर हेही लक्षात ठेवा की ज्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, मग त्यामध्ये ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असतील किंवा इतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, त्यांच्या निवडणुका आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याचा काही संबंध नाहीये. कारण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्याचा जो अधिकार आहे तो प्रत्येक राज्याच्या राज्य निवडणूक आयोगाकडे आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याचा काही संबंध नाही. ओके. त्यानंतर तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, तो म्हणजे अशी कुठली राज्य आहेत की त्या राज्यामध्ये विधान परिषद आणि विधानसभा ही दोन्हीही सभागृह आहेत. अशा राज्यांची नावं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. यानंतर आपण आयोगाची रचना कशा प्रकारे आहे ते बघूयात. तर जी आयोगाची रचना आहे तिच्या तरतुदी कलम 324 मध्ये दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली तरतूद अशी आहे की निवडणूक आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त असतील आणि राष्ट्रपती वेळोवेळी ठरवतील इतके इतर निवडणूक आयुक्त असतील. म्हणजेच या आयोगामध्ये कायमस्वरूपी हे फक्त चीफ इलेक्शन कमिशनरच असतील आणि जे इतर इलेक्शन कमिशनर आहेत ते वेळोवेळी जशी गरज भासेल त्याप्रमाणे त्यांची नियुक्ती केल्या जाईल आणि या दोघांचीही नियुक्ती राष्ट्रपतीद्वारेच केल्या जाईल. बरोबर आहे. त्यानंतर तिसरी तरतूद अशी आहे की ज्यावेळी इतर निवडणूक आयुक्त नियुक्त केलेले असतील त्यावेळी जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ते आयोगाचे अध्यक्ष असतील. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या सहाय्यासाठी आवश्यकता वाटल्यास निवडणूक आयोगाशी विचारविनिमय करून राष्ट्रपती विभागीय आयुक्तांची नियुक्ती करतील. म्हणजे जर असं वाटलं की आयोगाच्या सहाय्यासाठी विभागीय आयुक्तांची गरज आहे, तर आपले राष्ट्रपती हे आयोगाशी विचारविनिमय करून त्या विभागीय आयुक्तांची नियुक्ती करतील. तसंच पाचवी तरतूद अशी आहे की निवडणूक आयुक्त आणि जे विभागीय आयुक्त आहेत यांच्या ज्या सेवा शर्ती आणि कार्यकाळ आहे तो राष्ट्रपती ठरवतील. या ठिकाणी परत लक्ष द्या, या ठिकाणी जे चीफ इलेक्शन कमिशनर आहेत त्यांच्याबद्दल सांगितलेलं नाही, तर जे निवडणूक आयुक्त आहेत त्याचबरोबर जे विभागीय आयुक्त आहेत यांच्याच बद्दल सांगितलेलं आहे की त्यांच्या सेवा शर्ती आणि कार्यकाळ जो आहे तो राष्ट्रपती ठरवतील. बरोबर आहे. यानंतर आपण जे आपले इतर इलेक्शन कमिशनर आहेत त्यांची जी काही नियुक्ती आहे तिच्याबद्दलचा जो आतापर्यंतचा इतिहास आहे तो थोडक्यात जाणून घेऊया. तर ज्यावेळेस 1950 मध्ये आयोग स्थापन झाला होता तेव्हापासून 15 ऑक्टोबर 1989 पर्यंत हा आयोग मुख्य निवडणूक आयुक्त असलेली एक सदस्यीय संस्था म्हणून काम करत होता. मात्र त्यानंतर आपण जे मतदारांचं वय आहे ते 21 वरून 18 पर्यंत 18 एवढं केलं होतं आणि हे जे काही यामुळे काम वाढलं होतं ते काम हाताळण्यासाठी राष्ट्रपतीने 16 ऑक्टोबर 1989 मध्ये आणखी 2 जे इतर निवडणूक आयुक्त आहेत त्यांची नियुक्ती केली होती आणि त्यानंतर जो हा आयोग आहे
तो 3 सदस्यीय आयोग म्हणून काम करू लागला. त्यानंतर जी इतर 2 निवडणूक आयुक्त आहेत त्यांची नियुक्ती केली होती. त्यांना परत जानेवारी 1990 मध्ये ती पद रद्द करण्यात आली आणि हा जो आयोग आहे परत तो एक सदस्यीय म्हणूनच काम करू लागला. मात्र ऑक्टोबर 1993 मध्ये राष्ट्रपतीने पुन्हा आणखी 2 निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली आणि तेव्हापासून आजपर्यंत हा आयोग 3 सदस्यीय आयोग म्हणूनच काम करत आहे. तर बघा या ठिकाणी जेव्हा 1950 मध्ये हा आयोग स्थापन झाला त्यावेळेस तो एक सदस्यीय आयोग म्हणून काम करत होता. त्यानंतर 1989 मध्ये ज्यावेळेस आपण जे मतदार आहेत त्यांचं वय 21 वरून 18 एवढं केलं होतं, तर त्यामुळे जे काही कामकाज वाढलं होतं तर ते काम हाताळण्यासाठी राष्ट्रपतीने 1989 मध्ये जे इतर 2 निवडणूक आयुक्त आहेत त्यांची नियुक्ती केली आणि तेव्हा हा आयोग 3 सदस्यीय आयोग म्हणून काम करू लागला. परत 1990 मध्ये हे जे 2 आयुक्त आहेत यांची पदे रिक्त करण्यात आली आणि हा आयोग परत एक सदस्यीय आयोग म्हणून काम करू लागला. मात्र त्यानंतर 1993 मध्ये परत 2 इतर जे निवडणूक आयुक्त आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि तेव्हापासून ते आजपर्यंत हा आयोग त्रिसदस्यीय संस्था म्हणून काम करत आहे. या ठिकाणी परत तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. तो म्हणजे ज्यावेळेस आपण मतदारांचं वय 21 वरून 18 केलं होतं, ते कितव्या घटनादुरुस्तीनं केलं होतं आणि जानेवारी 1950 मध्ये जेव्हा आयोग स्थापन झाला होता, त्या तारखेला आपण कोणता तरी एक दिवस म्हणून साजरा करतो. तर ते कोणता दिवस म्हणून साजरा करतो ते सांगा आणि त्याचबरोबर ते किती जानेवारी 1950 ला आयोग स्थापन झाला होता. तर या 1-2 प्रश्नाची उत्तरे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. या तरतुदी देखील आयोगाच्या रचनेचाच भाग आहेत. मात्र या तरतुदीत असं दिसून येतं की जे मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर 2 निवडणूक आयुक्त आहेत यांना काही गोष्टीमध्ये समान अधिकार आहेत. त्यामध्ये मग त्यांना समान वेतन, भत्ते आणि ज्या इतर मिळणाऱ्या सुविधा आहेत त्या समान आहेत दोघांना पण. त्याचबरोबर या दोघांचाही दर्जा जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाइतकाच दर्जा आहे. त्याचबरोबर जर मुख्य निवडणूक आयुक्त आणि किंवा इतर 2 निवडणूक आयुक्त आहेत यांच्यामध्ये जर मतभेद झाला तर जो निर्णय आहे तो बहुमताने घेतला जातो. त्याचबरोबर यांचा जो कार्यकाळ आहे तो 60 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत यापैकी जे अगोदर पूर्ण होईल तोपर्यंत असतो. म्हणजेच जर आपले चीफ इलेक्शन कमिशनर जे आहेत ते जर वयाच्या 60व्या वर्षी जर नियुक्त झाले तर त्यांचं वय वर्ष 65 होईपर्यंतच ते त्या पदावर नियुक्त राहतील. कारण जर 6 वर्षाच्या हिशोबानं बघितलं तर 6 वर्षे जर म्हणलं तर त्यांचं वय वर्ष हे 66 होईल आणि या तरतुदीमध्ये सरळ सांगितलेलं आहे की कार्यकाळ हा 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत यापैकी जे अगोदर पूर्ण होईल तोपर्यंतच ते पदावरती नियुक्त असतील. तर जर ते वयाच्या 60व्या वर्षी नियुक्त होत असतील तर त्यांचं वय 65 होईपर्यंतच ते त्या पदावर नियुक्त राहतील. त्यानंतर ते त्या पदावरून दूर केल्या जातील. त्याचबरोबर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी ते कधीही राजीनामा देऊ शकतात. तसंच त्यांना पदावरून दूरही केलं जाऊ शकतं किंवा काढून टाकलं जाऊ शकतं. असं एकंदरीत या या आयोगाच्या रचनेच्या तरतुदी आहेत. यानंतर आपण आयोगाच्या स्वातंत्र्याबद्दल बोलूयात. तर जे आयोगाचं स्वातंत्र्य आहे त्यामध्ये निवडणूक आयोग स्वातंत्र्य व निष्पक्षपातीपणे कार्य करील हे सुनिश्चित आणि संरक्षित करण्यासाठी घटनेच्या कलम 324 मध्येच काही तरतुदी आहेत. तर त्या तरतुदी कुठल्या आहेत ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूयात. यामध्ये पहिली तर मुख्य निवडणूक आयुक्ताला त्यांच्या कार्यकाळाची हमी दिलेली आहे आणि त्यासाठी अशीच तरतूद आहे की ज्या पद्धतीने व कारणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदच्युत केलं जातं, फक्त त्याच पद्धतीने व त्याच कारणासाठी जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांना पदच्युत करता येतं. म्हणजेच फक्त अकार्यक्षमता किंवा सिद्ध झालेलं गैरवर्तन या कारणासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांनी विशेष बहुमताने सहमत केलेल्या ठरावाच्या आधारेच राष्ट्रपती त्यांना पदावरून पदच्युत करू शकतात. म्हणजेच
जरी राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करत असले तरी राष्ट्रपतीची मर्जी असेल तेव्हा ते त्यांना पदावरून दूर करू शकत नाहीत. तर त्यासाठी ज्या पद्धतीने व कारणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदच्युत केलं जातं, फक्त त्याच पद्धतीने व त्याच कारणासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांना पदच्युत केलं जातं. म्हणजे जर त्यांचे अकार्यक्षमता किंवा सिद्ध झालेलं गैरवर्तन हे जर आढळून आलं असेल आणि तसा ठराव जर दोन्ही ग्रहांनी विशेष बहुमताने सहमत केला असेल, तर त्याच्याच आधारे राष्ट्रपती त्यांना पदच्युत करू शकतात. म्हणजेच एकंदरीत जरी राष्ट्रपती त्यांना नियुक्त करत असतील, तरी त्यांचा जो कार्यकाळ आहे तो राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून नाही. ही झाली पहिली तरतूद. त्यानंतर दुसरी तरतूद अशी आहे की निवडणुकीनंतर मुख्य निवडणूक आयुक्तांच्या सेवा शर्तीमध्ये त्यांना प्रतिकूल ठरतील असे बदल करता येत नाहीत. म्हणजेच ज्यावेळेस त्यांची नियुक्ती केल्या जाईल त्यानंतर त्यांच्या पगारीमध्ये जर तुम्ही पगार कमी करत असाल किंवा त्यांचे जे अधिकार आहेत त्याच्यामध्ये काही कमी करत असाल, तर असे जे काही प्रतिकूल ठरणारे जे बदल आहेत ते तुम्ही करू शकत नाहीत. त्याचबरोबर तिसरी तरतूद अशी आहे की इतर निवडणूक जे आयुक्त आहेत किंवा विभागीय आयुक्त आहेत त्या त्या आयुक्तांना मुख्य निवडणूक आयुक्तांच्या शिफारशी व्यतिरिक्त पदावरून कमी करता येत नाही. म्हणजेच जर इतर निवडणूक आयुक्त आणि विभागीय निवडणूक आयुक्त आहेत यांना जर पदावरून दूर करायचं असेल, तर ज्यावेळेस मुख्य निवडणूक आयुक्त तशी शिफारस करतील तेव्हाच त्यांना त्या पदावरून दूर करता येतं. एकंदरीत या ज्या 3 तरतुदी होत्या त्या आयोगाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी होत्या. असं जरी असलं तरी पण यात काही त्रुटी आहेत आणि त्या कुठल्या त्रुटी आहेत ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूयात. यामध्ये पहिली त्रुटी म्हणजे राज्यघटनेमध्ये निवडणूक आयुक्त पदासाठी पात्रता निकष सांगितलेले नाहीत. म्हणजे यासाठी कुठली पात्रता लागेल, काय लागेल यासाठी कुठल्याही गोष्टी सांगितलेल्या नाहीयेत. त्याचबरोबर राज्यघटनेमध्ये निवडणूक आयोगाच्या सदस्यांचा जो कार्यकाळ आहे तो देखील सांगितलेला नाहीये. तसंच निवृत्त होणाऱ्या निवडणूक आयुक्ताची शासनाने अन्य पदावर नियुक्ती करण्यावर राज्यघटनेने बंदी घातलेली नाही. म्हणजे एकंदरीत हे 3 ज्या आहेत त्या त्रुट्या आहेत. त्यामध्ये पहिली त्रुटी अशी आहे की जे निवडणूक आयुक्त आहेत त्यांना पदावर नियुक्त करण्यासाठी जे काही पात्रता निकष आहेत ते सांगितलेले नाहीयेत. त्याचबरोबर जो काही निवडणूक आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाळ आहे त्याबद्दलही काही सांगितलेलं नाहीये. तसंच जे निवडणूक आयुक्त आहेत हे रिटायर्ड झाल्यानंतर एखाद्या पदावर नियुक्त केल्या जातील किंवा नाही करू नये यासाठी राज्यघटनेने कुठलीही बंदी घातलेली नाही. यानंतर आपण निवडणूक आयोगाचे अधिकार व कार्य बघूयात आणि हे बघत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे की हे जे अधिकार व कार्य आहेत आयोगाचे यांना आपण साधारणतः 3 प्रकारामध्ये वर्गीकरण करू शकतो. त्यामध्ये मग आयोगाचे काही कार्य प्रशासकीय स्वरूपाचे असतील, त्याचबरोबर काही कार्य सल्लागारी स्वरूपाचे असतील, तर काही कार्य अर्धन्यायिक पद्धतीचे असतील. म्हणून आपण या अधिकार व कार्यांना या 3 प्रकारामध्ये वर्गीकरण करू शकतो. तर पहिलं कार्य आहे की संसदेच्या परिसीमन आयोग कायद्याच्या आधारे देशभरातील निवडणुकीच्या मतदारसंघाचे भौगोलिक क्षेत्र ठरवणे. म्हणजे जे काही परिसीमन आयोग स्थापन केलं जातं आणि ते आयोगाच्या आधारे देशभरातील जे काही मतदारसंघ आहेत त्यांचे भौगोलिक क्षेत्र ठरवण्याचं काम सुद्धा याच निवडणूक आयोगाचं आहे. त्याचबरोबर मतदार याद्या तयार करणे, या याद्या वेळोवेळी अद्ययावत करणे व सर्व नवीन पात्र मतदारांची नोंदणी करून घेणे हे देखील काम आयोगाचंच आहे. त्याचबरोबर निवडणुकीच्या कार्यक्रम पत्रिका व दिनांक सूचित करणे आणि जे काही निवडणुकीसाठी उभा राहिलेले उमेदवार असतील त्यांच्या अर्जाची छाननी करणे देखील याच आयोगाचं कार्य आहे. त्याचबरोबर राजकीय पक्षांना मान्यता देणे व त्यांना निवडणूक चिन्ह देणे हे देखील काम याच आयोगाचं आहे. तर आता एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की हे कार्य ऐकताना तुम्हाला कंटाळा येऊ शकतो, पण ही तीच कार्य आहेत किंवा ही तीच वाक्य आहेत ज्यामधून एक्झाममध्ये सरळ सरळ जशास तसे वाक्य टाकून प्रश्न विचारले जातात आणि मग आपण हे व्यवस्थित न ऐकल्यामुळे एक्झाममध्ये आपला प्रश्न वाचल्यानंतर गोंधळ उडतो आणि जर तसं होऊ द्यायचं नसलं तर ही जी काही 10-15 ही कार्य आहेत आयोगाची ती व्यवस्थित ऐका. तर 5वं कार्य आहे की राजकीय पक्षांना मान्यता व निवडणूक चिन्ह देण्यासंबंधी विवाद सोडवण्यासाठी न्यायालयासारखे काम करणे. त्याचबरोबर निवडणूक व्यवस्थेविषयी विवादाची चौकशी करण्यासाठी
अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे, तसंच निवडणुकीच्या वेळी पक्षांनी आणि उमेदवारांनी पाळावयाची जी काय आचारसंहिता आहे ती तयार करणे, तसंच निवडणुकीच्या काळात रेडिओवरून व दूरदर्शनवरून राजकीय पक्षांना धोरणे प्रसिद्ध करण्याचा अनुक्रमण ठरवणे. म्हणजेच बघा, ज्यावेळेस आपण न्यूज चॅनलवरती जे काही गव्हर्नमेंटचे न्यूज चॅनल आहेत किंवा रेडिओज आहेत, त्यावरती आपण एखाद्या पक्षाची ॲडव्हर्टाइजमेंट बघतो, तर ती जी ॲडव्हर्टाइजमेंटचा जो काही क्रम आहे किंवा ती किती वेळ दाखवायची आहे, कधी कोणती दाखवायची, तर हे देखील कार्य हेच निवडणूक आयोग करतं. त्यानंतर संसद सदस्यांना अपात्र ठरवण्याबाबत राष्ट्रपतीला सल्ला देणे, तसंच विधिमंडळ सदस्यांना अपात्र ठरवण्याबाबत राज्यपालास सल्ला देणे, त्यानंतर मतदार कक्षांचा ताबा घेणे, हिंसाचार, निवडणुकीत भ्रष्टाचार किंवा इतर नियमबाह्य घटना घडल्यास त्या ठिकाणची निवडणूक रद्द करणे हे देखील याच आयोगाचं काम आहे. त्याचबरोबर निवडणूक घेण्यासाठी आवश्यक कर्मचारी पुरविण्यासंबंधी राष्ट्रपतीस व राज्यपालास विनंती करणे. त्यानंतर मुक्त व न्याय निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी देशभरातील निवडणूक यंत्रणेवर देखरेख करणे, तसेच 1 वर्षानंतर आणीबाणीचा कालावधी वाढवण्यासंबंधी राष्ट्रपती राजवट असलेल्या राज्यात निवडणूक घेण्यासंबंधी राष्ट्रपतीला सल्ला देणे. म्हणजे जर एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू असेल, तर त्या ठिकाणी ती वाढवायची आहे का त्या ठिकाणी आपण आता इलेक्शन घेऊ शकतो, हे जे काही सल्ला आहे तो राष्ट्रपतीला देण्याचं काम देखील हेच निवडणूक आयोग करतं. तसंच निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची नोंदणी करणे आणि निवडणुकीतील कामगिरीच्या आधारे त्यांना राष्ट्रीय किंवा राज्य पक्षाचा दर्जा देणे, आणि हा जो दर्जा आहे तो एखाद्या राजकीय पक्षांना कुठल्या परिस्थितीमध्ये दिला जातो किंवा तो कधी काढून घेतला जातो, यासाठी तुम्हाला राजकीय पक्ष नावाचा चॅप्टर वाचायला लागेल, आणि जो की आपण या अगोदरच्याच लेक्चरमध्ये घेतलेला आहे. आणि त्याची लिंक मी तुम्हाला या ठिकाणी, जर आयबॉलचं बटन दिसत असेल तर त्या ठिकाणी मी तुम्हाला त्या लेक्चरची लिंक प्रोव्हाइड करून देतो. तर ते लेक्चर तुम्ही एक वेळेस नक्की बघून घ्या, म्हणजे एखाद्या राजकीय पक्षांना राष्ट्रीय किंवा राज्य पक्षाचा दर्जा कसा दिला जातो हे तुमच्या लक्षात येईल. यानंतर या स्लाइडमध्ये काही निवडणूक आयोगाबद्दलची इन्फॉर्मेशन आहे, ती देखील आपण एक वेळेस बघून घेऊया. त्यामध्ये निवडणूक उपायुक्त निवडणूक आयुक्ताला सहाय्य करतात, तसंच ते नागरी सेवेतील असतात व आयुक्त त्यांना ठराविक कालावधीसाठीच नियुक्त करतात. म्हणजेच जे काही निवडणूक आयुक्त आहेत यांना सहाय्य करण्यासाठी निवडणूक उपायुक्त यांची निवड केल्या जाते, आणि ते जे निवडणूक उपायुक्त आहेत हे नागरी सेवेतील असतात, म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस मधले असतात, आणि त्यांची नियुक्ती ही ठराविक कालावधीसाठीच केल्या जाते, आणि त्यांना आयोगाच्या सचिवालयातील सचिव असतील, संयुक्त सचिव असतील, तसंच उपसचिव आणि अवर सचिव हे सहाय्य करतात. त्याचबरोबर राज्यस्तरावर राज्य सरकारशी विचारविनिमय करून मुख्य निवडणूक आयुक्ताने नेमणूक केलेले मुख्य निवडणूक अधिकारी निवडणूक आयोगाला सहाय्य करतात. म्हणजेच ज्यावेळेस राज्यस्तरावर मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची निवड करायची असते, त्यावेळेस जे आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ते राज्य सरकारसोबत विचारविनिमय करतात आणि त्या राज्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करतात. बरोबर आहे. त्यानंतर जिल्हा स्तरावर जिल्हा अधिकारी हा निवडणूक अधिकारी म्हणून काम करतो, आणि तो जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात निवडणूक अधिकारी नियुक्त करतो व मतदारसंघातील प्रत्येक मतदान कक्षासाठी मुख्य अधिकारी नेमणूक करतो. म्हणजे जसं राज्यस्तरावर जर मुख्य निवडणूक अधिकारी असतील, तर जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी हे निवडणूक अधिकारी म्हणून काम करतात, आणि ते प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघासाठी निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती करतात. तसंच मतदारसंघातील प्रत्येक मतदान कक्षासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्याचीही नेमणूक करतात. या स्लाइडमध्ये निवडणूक आयोगाचे ध्येय वाक्य आणि उद्दिष्ट दिलेलं आहे. तर हे दोन्हीही तुम्ही व्हिडिओला थांबून व्यवस्थित वाचून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. कारण जर मेन्समध्ये निवडणूक आयोगाबद्दल एखादा जनरल क्वेश्चन जर विचारलेला असेल, तर त्या ठिकाणी हे तुम्ही वापरू शकता. ओके. त्यामुळं हे जे काही निवडणूक आयोगाचे ध्येय वाक्य आणि उद्दिष्ट आहे हे व्यवस्थित वाचून व्यवस्थित समजून घ्या. यानंतर आपण निवडणूक आयोगाची जी काही मार्गदर्शक तत्वे आहेत
ती बघूयात आणि ते मार्गदर्शक तत्वे स्वतःसाठी बनवलेले आहेत. त्यामध्ये पहिलं तत्व असं आहे की निवडणुकीच्या कामकाजामध्ये समता, न्यायव्यवहार, निष्पक्षपातीपणा, स्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य ही घटनेत मांडलेली जी मूल्ये आहेत त्यांना अबाधित राखणे, त्याचबरोबर विश्वासार्हता, मुक्तपणा, न्यायव्यवहार, पारदर्शकता, सचोटी, उत्तरदायित्व आणि स्वायत्तता आणि व्यावसायिकता याची गुणवत्ता उत्तम राखून निवडणुका घेणे, त्याचबरोबर मतदार केंद्रात आणि मतदारांसाठी मैत्रीपूर्ण समावेशक वातावरणात निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्व पात्र नागरिकांचा सहभाग घेता येईल याची शाश्वती देणे, त्याचबरोबर निवडणूक प्रक्रियेच्या हितासाठी राजकीय पक्ष व सर्व हितसंबंधियांबरोबर कार्यरत राहणे, तसंच मतदार, राजकीय पक्ष, निवडणूक अधिकारी, उमेदवार व सर्वसामान्य जनता अशा हितसंबंधियांमध्ये निवडणूक प्रक्रिया आणि निवडणुकीसंबंधी कामकाज याविषयी माहिती होण्यास चालना देणे आणि या देशात निवडणुका प्रणालीबाबत विश्वास बळकट करणे. त्याचबरोबर निवडणूक सेवा प्रभावी व व्यावसायिक पद्धतीने देता याव्या यासाठी मानव संसाधन विकसित करणे, तसंच निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी उच्च दर्जाची पायाभूत व्यवस्था निर्माण करणे, निवडणूक प्रक्रियेच्या सर्व अंगामध्ये सुधारणा होण्यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करणे, तसंच ध्येय वाक्य व उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी व त्यात सर्वोत्कृष्टता साध्य करण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धतीचा अवलंब करण्यासाठी प्रयत्न करणे, तसंच देशातील निवडणूक प्रक्रियेतील लोकांचा विश्वास कायम राखून आणि वृद्धिंगित करून लोकशाही मूल्ये करण्यास सहाय्य करणे. एकंदरीत ही निवडणूक आयोगाची स्वतःसाठी घालून दिलेली तत्व होती आणि ही वाचते वेळेस किंवा ऐकते वेळेस तुमच्या लक्षात येत असेल. इव्हन हे सुद्धा तुम्ही एखाद्या मेन्समध्ये जर निवडणूक आयोगाबद्दलचा जर प्रश्न आलेला असेल, त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. त्यामुळे मी सांगत होतो की हे तुम्हाला मला माहिती आहे तुम्हाला ऐकायला ते कंटाळवाणं असू शकतं किंवा ते ऐकू वाटत नाही असंही होऊ शकतं. पण ही वाक्य जी आहेत ते तुम्हाला मेन्समध्ये खूप कामाची आहेत. त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन परत ऐका वाटलं तर. आणि या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जय हिंद.